योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सगळे चहा पाणी नाश्ता पाणी झालं. मी रात्री गाण्याला गेलतो तिकडं, पण मनोज भाऊच्याकडेच मुक्काम केला आणि मग आमच्या हे रात्री येळवण्याची आणि आईला दावून मग तिथनंच घेऊन आले. गरम करतो आमची जरा. मी आंघोळ करून आलो पण आईला आंघोळीला पाणी ठेवलं. पोळ्या पण आहेत शिळ्या आणि येताना चपात्या 2. चपात्या 2 आणल्या आणि थोडासा डाळ आणली. त्यात काही शिळा असल्यामुळं जास्त स्वयंपाकाचं हे नाही. डाळ आणली येतामध्ये तुम्ही. येळवण्याची आमटी आहे रात्रीची आधी. तिकडे जायचं होतं कार्यक्रमाला, पण म्हणलं देऊन यावं ताजं शिळं कुठं खायचं. इकडल्याच भागात जायचं कार्यक्रमाला. म्हणलं चहा करून दिलं इथलं आमच्या शेजारच्या वहिनीनं. चहा करून दिलता त्यांनी. गार पाणी भरून ठेवला की इरगुळायला गरम होते पाणी. काय पाऊस येईल तिकडे. पाऊस मी फोन करून सांगितलं ज्वारी आणि गहू वर आहे म्हणलं थोडं. तिकडे चांगला पाऊस झाला म्हणून मी फोन केला. दोन चपात्या आणि एक भाकर आणली. हो 2 चपात्या आणि एक भाकर आणली. थोडं डाळ ह्याच्यात वाटी तिथं. ती पोळ्या आहेत त्या 2.
आणि येळवण्याची आमटी आहे. बाजरी आहे, भात खायचं ती बाकीचं पोळ्या खायची असते खाण्याचं ना. भाकर आणली आणि येळवण्याची आमटी आहे. येळवण्याची आमटी आहे, बाजरीची भाकर आहे. पोळी खायची असली कडक असल्या तर राहू दे, मग तुकडं शिजवून खायला द्या. येळवण्याची आमटी फ्रीज मध्ये ठेवली होती. काय दिली टाकून मी. हा त्याला घालावं लागेल उन्हात परत अजून. तिकडे चांगला पाऊस झाला म्हणून मी फोन केला त्याला. तेवढं वरच खाली ठेवून चालता का इथं पाऊस? चालता इथं पाऊस? याच्या आधी आईनं आंघोळ चहा पाणी केलंय, आंघोळ राहिली करायची. चहा दिलता करून कोणीतरी वाटतं. नाही लय तापूर गार पाणी सोडले बघ बादली. आईला द्यावं लागते पाणी. लय गार नको म्हणते, गरम लय नको म्हणते. थोडं त्यातली कोमट असली. रात्री मुकामाला गेलो तिकडेच राहिलो आणि मग सकाळच्याला म्हणलं आईला डबा बी द्यायला, कारण इकडल्याच भागात कार्यक्रम मी तिकडंच जायचंय म्हणून बोला. मी म्हणलं जातो पुढं तेव्हा या मग पाणी बी देतो, डबा बी नेतो आईला. शेळं होतं पण पोळ्या होत्या, पोळ्यानं पोळ्या बिघडत होती. तिचं तापलंय पाणी आता. गाईला निवड देवा बसलाय तर दाखवून येतो. लिंबून घ्या तिथं परत ठेवा. हो का इकडं आमचं भाऊजी काय करतात, पाऊस यायच्या आधी तो का कागद झाकायला लागले त्या गंजीवर. हो का कसं कागद झाकायला लागले ते अजून आहे का? उन्हाळा आहे की जुना आता ही का पावसाळा आहे तेव्हा? हा पावसाळा चालू झाला आता. अहो अजून आपली जत्रा व्हायची की पावसाळा चालू व्हायचा आहे. किती गडबड ह्याच्यामुळे तर पाऊस पळून पळून चालला बाजूला. आपल्याकडे येणार ना जाय ना पाऊस. काय करते बघा, स्वयंपाक पाणी रातचं नाही काय शिळपाक राहिलं काय? पोळ्या केल्या नाही काय खाला? ते आमची ताई वारली ते नाही. कोणची ताई? खडकीच्या वस्तीवरची. मग काय सुद्धा केलं नाही. कुठली आता काय कवा वारली की अरे त्यो? मग भाऊजी सकाळ पदार्थ लावला का खडबा हे? हा कठीण बिटून का ते सांग देतो ते उलटी केस. अहो तुमच्या मुकुंद सारखी बसवली ती केस. मग काय जाऊन मग काय तर चांगली आली ती मुकुंदाची है नाही. असं गोपत समजा. आता ही ती बाबा म्हणला कळून जाते ती म्हणला परत येते पुन्हा येते ते पुन्हा दाट येते कसं कसं केलं
मग 4-5 तास बोल दिली ती हा हा लय नावं ठेवायला लागली डोक्याला केस नाही ती म्हणून बसवली मधला टवूच गेलता ना पप्याला सुद्धा गेली ती पप्याची सुद्धा ठीक आहे, आता काय पप्या काय आता म्हातारा झाला मग काय तर पुण्यात नको नाही. सगळी केस म्हणायची आली ती का नाही तर? काय म्हणलं राव घरी, हा? चला मग आता जायचंय आम्हाला बी कार्यक्रमाला कुठे करायचं जीवरला आहे जाऊ का शिवाजी आईची आंघोळ झाली आता लुगडं वाळायला टाकतोय ही ताई ठेवली म्हणजे परत लुगडं काढाय आता हो हे चाललंय लुगडं काढून ठेव म्हणलं परत झालंय सगळं आता आहे तिथं वेळ शांती गरम करून ठेवली त्यात वाटेत डाळ आहे थोडी पोळी खायची असली खाण्याच्या चपाती भाकर काही ताजी हो चला मित्रांनो आता चाललंय मी लय गडबड आहे सगळं झालंय आता आमटी बिमटी सगळं करून गरम करून झाले आणि मला आता लय गडबड आहे त्याच्यामुळं जावं लागतंय लगेचच चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बाय